चला बॅटिंग करणारी टीम आपल्या आघाडीचे बॅटर पाठवा आणि डीजे ऑपरेटरला विनंती आपण दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचा ट्रान्स प्ले करा. रणमर्द पहाडी शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी मैदान गाजवायला आली टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह, कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह, दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. ठीक. हॅलो हॅलो. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या आजच्या 5व्या दिवसामध्ये उपस्थित सर्वांचं सर्वप्रथम सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा 5वा दिवस आहे क्रिकेट स्पर्धेचा. आपण पाहिलं तरी ते संपन्न होतं आणि 5व्या दिवसातील पहिला सामना पहिली मॅच इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. दोन्ही टीम देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती आपल्याला उतरताना पाहायला मिळतात. सामना देखील आपण पाहिलं तर सुरू होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आपला 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आता सुपर 8ला आपण खेळतोय. 5व्या दिवसात आपल्या टीम आहेत, त्यामुळे या सूचना टीमला आयोजक कमिटीकडनं इथे आता येणार नाही. तुमचं 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं बंधनकारक आहेत. प्रत्येक टीमचे 12वे खेळाडू असणे बंधनकारक आहेत आणि जे स्पर्धेत आपण सुरुवातीला लीग पद्धतीने रूल सांगितलेत त्याच नियमांचं काटेकोरपणे पालन इथून पुढे देखील आपल्याला होताना पाहायला मिळणार. 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंपल्सरी टाकावं लागतील. 6 ओव्हरची मॅच आहे. 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. सामन्याला होते सुरुवात. सुपर 8चा थरार आपण पाहतोय. आघाडीच्या सलामीचे बॅटर मैदानावरती प्रथमेश राठोड, एका बाजूला अमित राऊत तर गोलंदाज निलेश ढगे. लेट्स प्ले. पहिला चेंडू इथे आपण पाहिले तर पॉइंटला खेळलाय प्रथमेश राठोडच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती चौकार. विडुदे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चेंडूवरती आपण पाहिलं तर इथे चौकार होतो आणि इथे आपण पाहिलं तर धावा देखील आपण पाहिलं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. खातं देखील आपण पाहिलं तर खुल्ला ते टीमचं अकाउंट ओपन होतंय. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू आपण पाहिलं तर टीप बॅकवर्ड पॉइंट थर्ड मॅनच्या मधोमध सलग दुसरा बॅक टू बॅक चौकार. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
अप्पलकोट आणि स्कोर कार्ड आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलत आहेत. षटक क्रमांक देखील पहिल्या क्रमांकाचा आपण पाहिले तर सुरू आहेत. धावा देखील आपण पाहिले तर इथे बनवल्या जात आहेत. 8 धावा, 2 चेंडू 8 धावा, एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी या टीम कडनं आपण पाहतोय. निलेश ढगेच्या प्रत्येक विकेटला संघमालक समीर शेठ धुमाळ उद्योजक यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस आहे. चेंडू मात्र खेळला मिडॉनला, संघनायक चेंडू अडवताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिले तर इथे आपण पाहतोय. दोन्ही टीम आपण पाहिलं तर सुपर 8 मध्ये पात्र ठरल्यात. सुपर 8चा थरार खेळत आहेत. सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर या दोन ताकदवान संघांची इथे पहिल्याच मॅच मध्ये गाठ पडताना पाहायला मिळते. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय, गॅप मोठा, क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू मात्र चाल टिप मिड विकेट काव कॉर्नरच्या मधोमध 1 2 3 4 टप्पे घेत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं तर सुरुवात पहिल्याच षटकात आपण पाहिलं तर इथे धावा येतात. 12 धावा धावपलकोती बनवल्या गेल्यात. आयकॉन टू आयकॉन आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट आपण पाहतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भाचेगावचा सुपरस्टार आपण पाहतोय. क्रिकेट रत्न रन मशीन निलेश ढगे इथे आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर म्हणून देखील आपण या संघात त्याला सातत्यानं पाहतोय. याचा आयकॉन तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एस्टेनच्या पाठीमागे विकेट किपर आपण पाहतोय समर्थ कडू, तो देखील आपण पाहिलं तर या टीमचा आयकॉन इथे आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडूचा प्रयत्न तर होते. विकेटच्या पाठीमागे चेंडू मात्र चाल सीमा पार. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू मात्र जातोय खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. षटक आपण पाहिले तर इथे संपलं जाईल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलकोत आणि स्कोर कार्ड इथे बनवला गेला. बिनबाद 16 धावा. प्रथमेश राठोडनं एकेरी दुहेरी धाव घेतली नाही. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहिलं तर तो आक्रमण करण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला. मोठमोठे फटके खेळताना पाहायला मिळाला. काही चेंडू त्यानं डिफेन्स केले, काही चेंडूने त्यानं सन्मान दिला. 4 चौकार तर 2 डॉट बॉल. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक 16 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे पहिल्या क्रमांकाचं संपलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक 16 धावा. तर षटक क्रमांक 2 इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडीचा संघ आपण पाहतोय. सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेब आणि कुमार कौस्तुभ बाळासाहेबजी कडलक यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. तर प्रतिस्पर्धी संघ देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतो. एका बाजूला गोंधळचा 11 सावरदरीचा संघ आपण पाहतोय. युवा उद्योजक सन्मान्य अविनाश शेठ गाडवे, किसन मामा पानसरे, समीर शेठ धुमाळ आणि अक्षयदादा शेटे या 4 संघ मालकांच्या मालकीची टीम आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. गोंधळजाई 11 सावरदरी हा संघ देखील आपण इथे मैदानावरती पाहतोय. संघ मालकांचं मनापासून आभार आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं संघ मालकांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिला चेंडूचा फटका तर खेळलाय. टीप लॉंगॉनला चेंडू आपण पाहतोय. कॅप्टन टू कॅप्टन 2 संघनायक एकमेकांच्या समोर आहेत. अमित राऊत विरुद्ध सोमनाथ कारले, सोमनाथ कारले विरुद्ध अमित राऊत ही मॅच देखील इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. प्रत्येक टीमला कॅप्टन चॉईस आहे. प्रत्येक टीमच्या संघनायका संघ मालकांनी या तालुक्यातील आपला आवडता खेळाडू तो मात्र इथे चॉईस केलेला आहे. त्यामुळे इथे संघ मालकांसोबत संघनायकांच्या प्रतिष्ठा देखील आपण पाहिलं तर फार मोठ्या पणाला लागल्यात. कोणती टीम विजेता ठरेल, कोणत्या संघ मालकांचा संघ बक्षीस पात्र होईल, कोणत्या कॅप्टनची टीम बक्षीस पात्र होईल, या गोष्टीकडे देखील क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांच्या फार नजरा लागून आहेत. आणि इथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 बिनबाद 17 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. 6 षटकांच्या आणि 6 ओव्हरची मॅच इथे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते.
प्रथमेश राठोड 7 चेंडू 16, अमित राऊत 1 चेंडू 1. यावेळचा चेंडू होता, फटका चांगला आहे, टिप मिड विकेटच्या टोक्यावरतून प्रथमेश राठोड सेट ऑन फायर, चेंडू मात्र चाल सीमारेषेच्या बाहेर. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकात काही धावा आल्यानंतर सोमनाथ कारलेचा प्रयत्न होता कमबॅक करण्यासाठी, पुनरागमन वापसी करण्यासाठी, परंतु सुरुवातीचे 2 चेंडू चांगले होते. त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर इथे क्षेत्ररक्षणात थोडासा बदल आपण पाहतोय. प्रथमेश राठोडसाठी एक डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर तैनात केलाय आणि तिथे आपण पाहिले तर बॅकअप देखील आहे. तोपर्यंत एक सिंगल येईल. सोमनाथ कारलेच्या 4 चेंडूंवरती आल्यात फक्त 6 धावा. चांगलं कमबॅक आतापर्यंत मॅन्डेटरी पॉवर प्ले P2 मध्ये इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पहिलं षटक ऐकून निलेश ढगेचं होतं, तिथे 16 धावा आल्या, परंतु षटक क्रमांक 2 मध्ये आतापर्यंत फक्त 6 धावा आणि टीमचं असंख्य षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 22 रन बिनबाद 22 धावा. यावेळचा चेंडू होता, एस्टेनच्या पाठीमागे चुका होत आहेत, शर्यत लागली, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु चेंडू मात्र चाल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, कणकणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. अमित राऊत साठी बक्षीस येते, लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 3 षटकार. श्री साई अभ्यासिका अँड बुक स्टोअरचे ओनर प्रतीक शेठ गोपाळे, युवा उद्योजक यांच्या वतीनं प्रत्येकी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. प्रोफेशनल वॉटरप्रूफिंग अविनाश शेठ मुके यांच्या वतीनं 1000 अमित राऊतला. बॅटची कडा आणि तिथे आपण पाहिलं तर विकेट चोल पतन, सोमनाथ कारलेला मिळतं यश, बिग विकेट गॉन. कॅप्टननं बाद केले, कॅप्टनला, कॅप्टन होईल इथे बाद. धक्का क्रमांक 1, पहिला फलंदाज अमित राऊत बाद. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळते, फलंदाज देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहू शकाल, गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. पहिल्या विकेटच्या शोधात संपूर्ण टीम होती. गोंधळजा 11 सावरदरे आणि इथे आपण पाहिलं तर पहिली विकेट मैदानी मिळून देतोय कॅप्टन सोमनाथ कारले. कॅप्टन अमित राऊतचा अडसर तो इथे आपल्याला दूर करताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का, पहिली विकेट येताना पाहायला मिळते. षटक क्रमांक संपेल 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 26 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटकात ऐकून निलेश ढगेने 16 धावा खर्च केला. कॅप्टन सोमनाथ कारलेच्या षटकात 10 धावा आल्या, परंतु एक विकेट, एक बॅटर, एक फलंदाज तो इथे आपल्याला बाद करताना पाहायला मिळतोय. 2 षटकं संपली, 1 गडी बाद 26 धावा. दोन्ही आयकॉन इथे आता बॅटिंग करताना पाहायला मिळतील. एका बाजूला आयकॉन प्रथमेश राठोड, आयकॉन आकाश चिंदरिया इथे आपल्याला आता बॅटिंग करण्यासाठी मैदानी पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्कावरती आयकॉन निलेश ढगे. पहिला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर उसळतोय, विकेट किपरकडे जातोय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय. आयकॉन निलेश ढगेच्या प्रत्येक विकेटला संघमालक समीर शेठ, विलास धुमाळ, युवा उद्योजक यांच्या वतीने 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि जर तो आयकॉनला बाद करत असेल तर संघ मालकांच्या वतीनं अजून 500 रुपयांचं बक्षीस आयकॉन निलेश ढगेला आहे. यावेळचा चेंडू होता, फटका फसलाय, परंतु चेंडूचा सीमारेषा पार. प्रथमेश राठोडच्या बॅट मधून डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार.
षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जातोय. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर इथे मैदानावरती पाहायला मिळते. धावा देखील येत आहेत. स्कोर कार्ड ते आपण पाहिलं तर आयकॉन निलेश ढगेचा पहिला डॉट बॉल, त्यानंतर एक षटकार, एक गडी बाद 32 धावा, 32 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचं इथे आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. अतिशय रोमहर्षक रंगतदार लढत देखील आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. मॅच बॉल येत असेल तर मैदानाच्या आतमध्ये टाका, येत नसेल तर नवीन चेंडूवरती पुन्हा एकदा मॅच इथे आपल्याला कंटिन्यू होताना पाहायला मिळेल. परंतु मॅच बॉल आलेला आहे. प्रत्येक टीमच्या समर्थकांना विनंती आहे, सर तुम्ही बाउंड्री लाईनच्या आजूबाजूला थांबलात तरी काय हरकत नाही. जर तुमच्या टीमच्या संघातील जे खेळाडू खेळतात त्यांच्या पाठीराख्यांनी जरी चेंडू आतमध्ये टाकले तरी काय हरकत नाही. परंतु मॅच बॉल येणं इथे बॅटरसाठी गरजेचं असेल याची प्रत्येक टीमच्या संघ मालकांना त्यांच्या पाठीराख्यांना इथे मात्र विनंती असेल. एक गडी बाद 32वा षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आयकॉन निलेश ढगेचं षटक आपण पाहतोय. 2 चेंडू टाकले, आतापर्यंत 6 धावा तो इथे आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय. कमबॅक करेल का, संघाला पुनरागमन करून देईल का? यावेळीचा चेंडू होता, फटका केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू मात्र चाल एक टप्पा घेत अडवलाय, फेकी केली चाल, तोपर्यंत काही धावा येत आहेत. स्कोर कार्ड त्याने धावफलक होती आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 इथे आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. कमबॅक केला ते पुनरागमन वापसी देखील आपण पाहतोय. सोमनाथ कारले कॅप्टनने षटक टाकलं, फक्त 10 धावा खर्च केला, एक विकेट मिळवून दिली आणि तिथून पुढे आयकॉन निलेश ढगेनं देखील दोन्ही आयकॉनला दोन्ही बॅटरला इथे आपण पाहिलं तर थांबवण्यासाठी प्रचंड मोठे प्रयत्न सुरू केलेत. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, उंची घेतोय चेंडू, लांबी घेताना पाहायला मिळत नाही. टिपलाय चेल, टेकन, व्हेरी गुड कॅच. अक्षय शिवेकरने टिपलाय चेल, तर फलंदाज आयकॉन प्रथमेश राठोड बॅक टू दी पविलियन. संघ मालकाच्या वतीनं आयकॉन निलेश ढगेला 500 रुपयांचं बक्षीस. शानदार ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक, यांकडून दमदार विकेट. गोंधळजाई 11 सावरदरी संघाचे संघमालक, सावरदरी नगरीचे प्रतिथेय शिवा उद्योजक सन्मान्य समीर शेठ विलास धुमाळ साहेबांच्या वतीनं निलेश ढगेच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि इथे आपण पाहिलं तर आयकॉन प्रथमेश राठोडला तो देखील आपल्याला इथे मैदानात बात करताना पाहायला मिळते. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन देखील आपण पाहतोय. 4 विकेटच्या शोधत होता, ती विकेट आयकॉन निलेश ढगे इथे आपल्या संघाला मिळवून देताना पाहायला मिळतोय. देहूनगरीचे युवा उद्योजक आणि प्रतिथेय उद्योजक सन्माननीय धनराज पाटील यांच्या वतीने निलेश ढगेनेची प्रथमेश राठोड आयकॉनची विकेट मिळवली, त्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस धनराज पाटील यांच्या वतीने निलेश ढगेला आहे. धनराज पाटील यांचे आभारी आहोत. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आयकॉन निलेश ढगेला इथे आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होती. षटक क्रमांक 3, 2 गडी बाद 34. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र केला, टीप लॉंगॉनला चेंडू जाईल, परंतु मिडॉपचा क्षेत्ररक्षक मिडॉनला येतोय. संघनायक चेंडूला अडवेल, फेकी करेल, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. एका धावीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 35 धावा. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. वैयक्तिक दुसरं तर संघासाठी तिसरं षटक 35 रन, 2 गडी बाद 35 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. इथे आपण पाहिलं तर आकाश चिंदेरेच्या बॅट मधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, डिफेन्स केला हलक्या हाताने चेंडूला. आपण पाहिलं तर फक्त एक सिंगल, एक धाव घेण्यासाठी तो प्रयत्न करतोय. इथे गोलंदाज निलेश ढगेच्या हातातून चेंडू सटकला. रनआउटची फार मोठी संधी होती,
जर तिथे गोलंदाजीच्या एंडला जर निलेश डगेनं फेकी केली असती चेंडू हातात आल्यानंतर, तर तिथे आकाश चिंदरिया ऐकॉन देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळाला असता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर जर आणि तर देखील आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ संपला. धावफलक होती दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी 2 गडी बाद 36 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. चौथं षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होताना पाहायला मिळते 2 गडी बाद 36 धावा. आयकॉन प्रथमेश राठोड, कॅप्टन अमित राऊत या 2 बॅटरला 2 फलंदाजांना देखील आपण पाहिलं तर इथे बाद होताना आपण पाहतोय. गोलंदाजी देखील आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. षटक क्रमांक देखील इथे आपण पाहतोय सोमनाथ कारले संघनायक आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक तो मात्र इथे करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचे विकल्प पर्याय भरपूर आहेत, परंतु कॅप्टननं पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि षटक क्रमांक 4 तो इथे आपल्याला करताना पाहायला मिळेल. सोमनाथ कारले कॅप्टन, तर बॅटिंगसाठी आपण पाहतोय ऐकॉन आकाश चिंदारिया. पहिला चेंडू आपण पाहिले तर ऐकॉनसाठी एक डॉट बॉल आपण पाहतोय, एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी देखील कॅप्टन सोमनाथ कारलेकडनं इथे या मैदानावरती मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक होता आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिलं तर रोखून ठेवल्यात. दोनही गोलंदाजांनी आतापर्यंत यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, चेंडू मात्र जाईल ऐकॉन आकाश चिंदरेच्या बॅट मधून डीप लॉंग ऑन सीमा पार दे घुमा के षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते आणि स्कोर कार्ड ती आकडे देखील आपण पाहिले तर इथे बदलले जात आहेत. दोन गडी बाद 42 धावफलक होत आहे. षटक क्रमांक 4 आपण पाहिले तर सुरू आहे. गोलंदाजी देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक केले जाईल का, पुनरागमन होईल का की आक्रमण होईल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. सामने रोमर्षक आपण पाहतो, मॅच रंगतदार आहेत. कोणता संघ जिंकेल, कोणती टीम मात्र बाजी मारेल सुपर 8च्या पहिल्या मॅच मध्ये ते देखील आपण पाहणार आहोत. दोन गडी बाद 43 षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय. धनंजय रौंदळ आता बॅटिंग साठी आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्र पोलीस साहेब फुल टॉस आणि चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. कॅप्टन सोमनाथ कारलेवरती चढवला आला. धनंजय रौंदळ साहेबांच्या बॅट मधून येतोय टोले चंग प्रहार षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. दोन गडी बाद षटक क्रमांक 4 या फटक्यांची गरज आहे. धनंजय रौंदळ साहेब आपण पाहिलं तर इथे बॅटिंग साठी मैदानात आलेत. 2 चेंडू केलेत आणि 7 धावा इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतात. या संघातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून आपण पाहिलं तर ऑक्शनवरला या खेळाडूवरती प्रचंड मोठी बोली लावली होती दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी टीमनं, आणि तो इथे आता इन ऍक्शन आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. लीग पद्धतीने थोडासा खडतर प्रवास पाहायला मिळाला, थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला, परंतु आज सुपर 8ला जबरदस्त बॅटिंग. यावेळीचा चेंडू होता विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकलाय. बॅटचा अंदरुनी किनारा होता, बॅटची हलकीशी एज होती, कट होती आणि तिथे आपण पाहिलं तर ऐकॉन समर्थ कडूच्या हातात चेंडू येऊ शकला नाही. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहतोय. 2 गडी बाद 49 षटक क्रमांक 4. 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे. 49 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट इथे मात्र गमावलात. 4था क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे.
यावेळीचा चेंडू होता, बॅटचं टॉप आहे, चेंडू मात्र चाललाय फाईन लेगला, पाठलाग सुरू आहे, शर्यत लागली, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू चाल सीमा पार, धनंजय रोंदे साहेबांच्या बॅट मधून येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. सोमनाथ कारलेच्या या षटकात 17 धावा, पहिल्या षटकात 10 धावा, 2 षटक कॅप्टन सोमनाथ कारलेला आपण करताना पाहिली आणि 2 षटकात तब्बल 27 धावा खर्च करत 1 विकेट तो इथे आपल्या संघाला मिळून देतोय. तर निलेश ढगेची देखील आपण 2 षटक आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिली, त्यांनी देखील 26 धावा खर्च केला. तर 1 विकेट, 1 बॅटर, 1 फलंदाज आयकॉन प्रथमेश राठोडला तो इथे आपल्याला बाद करताना पाहायला मिळतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी संघ 2 गडी बाद, 53 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 5वं षटक करण्यासाठी गोलंदाज जीवन भांगे इथे आपल्याला 5वं षटक करण्यासाठी मैदानात पाहायला मिळतोय. 6 षटकांची मॅच आपण पाहतोय, 6 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. 53 धावा धावपल होतात, 2 विकेट गमावल्यात. शेवटचे 12 चेंडू या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट ठरतील. शेवटच्या 12 चेंडूवरती बॅटिंग करणारी टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघ किती धावा बनवेल, किती धावांचं टार्गेट ठेवेल, किती धावांचं लक्ष उभा करेल ते देखील आपण पाहणार आहोत. पहिला चेंडू इथे मात्र खेळलाय सर्व बॅटने समोर, साइड स्क्रीनच्या वरतून जीवन मांगेवरती आक्रमण, चेंडू मात्र जातोय सीमा पार. आयकॉन आकाश चिंदरेच्या बॅट मधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. यावेळेचा चेंडू आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहिले तर नकार आहे. धनंजय रोंदळ आपल्याकडे स्ट्राईक ठेवतायत. महाराष्ट्र पोलीस साहेबात मी सुरुवातीला सांगितलं की या संघात ऑक्शन पद्धतीत आपण पाहिलं तर ज्यावेळेस ऑक्शन संपन्न झाला सर्वाधिक मोठी बोली लावत या संघात आपल्या टीम मध्ये आपण पाहिलं तर या खेळाडूला मात्र कॅप्टनने खरेदी केलंय. इथे बॅटची कडागे, चेंडू मात्र खेळला, अडवलं चाल शॉट थर्डमॅनला, तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. आकाश चंदरिया इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना मैदानी पाहायला मिळतोय. 2 गडी बाद, 61 धावा टीमची संख्या. आकाश चंदरिया 6 चेंडू 15 धावा. तर धनंजय रोंदळ इथे आपण पाहिलं तर बॅटिंग करताना पाहायला मिळतात 5 चेंडू 12. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा समोर, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी स्टेडियम. आकाश चंदरियाच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. जबरदस्त बॅटिंग आकाश चंदरियाकडनं इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 चेंडू खेळला, 21 धावा बनवला, 2 टोलेचंग षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहतोय. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी हा एक असा संघ आहे जो सातत्यानं आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील नामवंत आयकॉन खेळाडूंना घेऊन मैदानात उतरतो आणि इथे 2 आयकॉन, 2 सुपरस्टार या संघात आपण पाहतोय. एक डावकुरातीचा प्रथमेश राठोड तर एक उजव्या हाताचा आकाश चंदरिया इथे आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 67. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेल टिपलाय, टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट चेल पतन, धक्का क्रमांक 3, आयकॉन बाद.
आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. आपल्या टीमला संघाला तो मात्र इथे पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 67 धावा, षटक क्रमांक 5 सुरू आहे. यानंतर शेवटचं अंतिम षटक देखील आपण पाहणार आहोत. स्लॉग वर डेथ वर देखील आपण पाहणार आहोत. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, आज देखील लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान विजेता प्रेक्षक आपण ठरवणार आहोत आणि भाग्यवान विजेता प्रेक्षकाला एक आकर्षक स्पोर्ट्स सायकल ती देखील आपण 2 सन्मानित करणार आहोत. लकी ड्रॉच्या कुपनचं वितरण अगदी थोड्याच वेळात सुरू होताना पाहायला मिळेल. सदुसष्ट धावा धावपल होती. यावेळेचा चेंडू होता, फटका तर खेळला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेला प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेखा, बॅकअप केला जाईल तोपर्यंत धावा येतात 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक 5व्या क्रमांकाचा संपेल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद एकूण 70 धावा त्या मात्र धावपल होती आहेत. पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. अंतिम षटक देखील आपण पाहतो. स्लॉगवर डेथवर देखील आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळेल. शेवटचं षटक देखील इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 6व्या क्रमांकाचं षटक आता सुरू होताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक आपण पाहिलं तर सुरू होतं. अक्षय तुळेचा पहिला चेंडू खेळला डीप मिड विकेटला, 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि तिथे आपण पाहिलं तर बॅटर रनआउटच्या रूपाने धावबाद होताना पाहायला मिळेल. आपल्या विकेटचं समर्पण करताना पाहायला मिळतो धनंजय रोंदे साहेबांसाठी अक्षय दरेकर रनआउट धावबाद. यांकडून दमदार विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय दर्शन रोडे. तो मात्र इथे बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर मैदानात उतरतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. स्लॉगवर डेथवर देखील इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रथम क्रमांकाला 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांक 81,000, तृतीय क्रमांक 61,000, चतुर्थ क्रमांक 61,000 ही फार मोठी बक्षिसे आपण पाहतो लाखो रुपयांची. यावेळेचा चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळतं. 1 धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी सुरेख, बॅकअप ताकदवान, आणखीन एक विकेट. फलंदाज दर्शन रोडे रनआउट धावबाद. विकेट. न्यू बॅटर नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. अश्वजित सोनवणे अर्थात बंटी सोनवणे आपण पाहिले तर मैदानात उतरत आहेत. दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकोडी संघाकडनं बॅटिंग करत असताना लीग पद्धतीने ज्यावेळेस संघ मैदानात उतरला होता, स्लॉग वर डेथ ओव्हर मध्ये याच बॅटरनं श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघाच्या विरुद्ध फार मोठी आक्रमक खेळी केली होती आणि तो बॅटर इथे आपण पाहिलं तर डेथ ओव्हर मध्ये आता बॅटिंगसाठी आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू ते मात्र बाकी आहेत. 71 धावा धावपल होत आहेत.
5 विकेट गमावल्यात, निम्मा संघ गारद झालाय. शेवटचे 4 चेंडू देखील आपण पाहणार आहोत पहिल्या डावातील, ते मात्र बाकी आहेत. एकाच दोन मोठे बिगिट हवे असतील बॅटिंग करणाऱ्या टीमला, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा प्रयत्न एकच असेल. एकाच दोन मोठे फटके आले नाही तरी चालेल, परंतु एकाच दोन डॉट बॉल, एखादी विकेट आली तरी चालेल. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, दत्ता पितांबरे टेकन, व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन आणि बॅटर धनंजय रौंदे होतील मैदानावरती झेलबाद. धनंजय रौंदे साहेबांना बाद केल्याबद्दल गोलंदाज अक्षय तुळेसाडी, संघमालक सावरदरीचे युवोदोजक आदरणीय समीर शेठ विलास धुमाळ साहेब यांच्या वतीनं अक्षय तुळेला 500 रुपयांचं बक्षीस आहे विकेटसाठी. तर इथे आपण पाहिलं तर 6वा बॅटर तो देखील आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. अक्षय तुळेनं 3 चेंडू टाकले, प्रत्येक चेंडूवरती विकेट आली टीमसाठी. 2 बॅटर रनआउट झाले, त्यानंतर एक विकेट झेलबादच्या रूपाने आपण पाहिली. 71 धावा, 6 गडी बाद. शेवटचे 3 चेंडू मैदान होती बॅटिंगसाठी मंगेश गायकवाड इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू होता, मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही. अंगभेदक मारा आपण पाहतोय, शरीर भेदक मारा आपण पाहतोय. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 72 रन, 72 धावा धावपलक होत आहेत, 6 विकेट गमावल्यात. शेवटचे 2 चेंडू ते मात्र पहिल्या डावातील बाकी आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहतो बंटी सोनवणे. फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळला. टीप एक्स्ट्रा कव्हरला, फटका चांगला आहे. एक धाव पडून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 74 धावा, 74 रन, लॉस ऑफ 6 विकेट. शेवटचा 1 चेंडू या डावातील इथे आपण मैदानात पाहणार आहोत. शुभा ट्रॉफी हाऊस एमबी स्पोर्ट्सचे ओनर महाराष्ट्र पोलीस बॅटिंग करतायत. बंटी सोनवणे स्ट्राईकला, तर ओवी स्पोर्ट्स राजगुरुनगरचे ओनर मंगेश गायकवाड आपण पाहिले तर बॅटिंग करतायत नॉन स्ट्राईक एंडला. 74 धावा, 6 गडी बाद. शेवटचा चेंडू होता, प्रचंड वेगानं इथे मैदानात टाकलाय. वेगवान चेंडू आपण पाहतोय, गतीचा वापर केलाय. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहतोय इथे मैदानात आलाय. बनवले गेला 74 आणि विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू, 75 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. प्रथमतः बॅटिंग करताना बनवलं गेला 74 आणि विजयासाठी टार्गेट टोले 36 चेंडू, 75 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण इनिंग ब्रेक मध्ये करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी संपर्क करा. पसैदान स्पोर्ट्स क्लब देवाची आळंदी, अर्थातच पसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी या टीमचे कॅप्टन निलेश पिंजारी, तर दुसऱ्या बाजूला ओमसाई 11 शेलू बांबोली या टीमचे कॅप्टन सागर दरेकर. या दोन्ही कॅप्टन विनंती, आपण टॉस साठी या पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकीचा कौल करतोय आणि यानंतर आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याला इथे आपण मैदानाच्या आतमध्ये, हा सामना संपल्यानंतर तो देखील सामना इथे आपल्याला सुरू होताना पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टन विनंती असेल, आपण टॉस साठी संपर्क करा, रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न करतोय. शिवरायांचे
छत्रपतींचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी शिवरायांचे मावळे आम्ही रणमर्द पहाडी मैदान गाजवायला आली टीम दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन साकुर्डी. थँक्यू. चला पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती आपण टॉस साठी संपर्क करा. नाणेफेकीचा कौल देखील आपण संपन्न करणार आहोत. व्यासपीठ होते अनेक मान्यवर आज आपली स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहेत. आळंदीवरतून आपण पाहिलं तर पप्पू शेठ घोरपडे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून स्वागत आहेत. द ग्रेट लिजंड क्रिकेटर अण्णा तापकीर संतोषची लायगुडे उपस्थित आहेत. व्यासपीठ होती या स्पर्धेचे संपूर्ण आयोजक मंडळी सन्मान्य किरण तात्या कड पाटील, राहुल शेठ पानमंद, संदीप रोंदे सर, दत्ताभाऊ शिवणे, सुभाषभाऊ बिरदवडे, अरुणदादा चोरगे ही सगळी मंडळी आपण पाहिलं तर व्यासपीठ होते आज सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. त्याचबरोबर अमोल शेठ तुळवे, गणेश शेठ बोराडे, मारुतीभाऊ मरगचा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं आम्ही इथे खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तर दुसऱ्या डावाला देखील आपण पाहिलं तर सुरुवातीला बनवल्या 74 बनवायच्या 75 बनवल्या जातील का रोखल्या जातील ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊयात. महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बांधचा अलंकारिक शब्दांचे भांडार यानंतर पुन्हा एकदा आपण ऐकूयात. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळतील एक सुमधुर गोड आवाज यानंतर आपल्या कानावरती पडतील ऐकायला मिळेल. यानंतर पुन्हा एकदा आदरणीय नरेश चिडोमे सर. छत्रपतींचे मावळे आम्ही कामगिरी राहणार आमचीच तुफानी छत्रपतींचे मावळे आम्ही कामगिरी राहणार आमचीच तुफानी मैदान गाजवायला आली टीम गोंधळजाई 11 सावरदरी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय अविनाश महादू गाढवे, योद्योजक माननीय किसन मामा पानसरे, अक्षता ट्रान्सपोर्ट माननीय समीर विलास धुमाळ, योद्योजक माननीय अक्षय दत्तात्रय शेटे, योद्योजक गोंधळ या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय विशालभाऊ दवणे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांनाही विनंती केला तर आपण व्यासपीठ होती आणि स्थानापन्न विशालभाऊ दवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती केला तर आपण टॉस साठी या आपल्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. मॅचला सुरुवात होते ओ टू कॉम्बॉक्स. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा खेड तालुका प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. सुपर ओव्हरचा थरार सुरू झालाय आणि पहिल्याच बॉल वरती सीमारेषा फोडली 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. कालची सुपर ओव्हर होती, आज सुपर 8 सुरू झालेलं आहे. सुपर 8 आपण इथे बघतोय आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराने सुरुवात. डागाताचा हा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न यावेळेस फसलेला आहे. फलंदाज स्ट्राइक एंड वरती ललित मुसळे, नॉन स्ट्राइक एंड वरती आयकॉन समर्थ कडू, तर गोलंदाज प्रथमेश राठोड. आयकॉन प्रथमेश गोलंदाजी करणारे रोड एंडच्या बाजूने, तर ललित मुसळे तालुक्यातील एक आश्वासक खेळाडू, गेले अनेक वर्ष फलंदाजीतून सातत्यानं दर्जा सिद्ध केलेला आहे. यस कडक शॉट आणि सरळ बॅटनं लॉफ्टेड स्ट्रेट ड्राइव्ह 4 रन.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. दोन चौकार या षटकामध्ये विजयासाठी 67 धावांची आवश्यकता आहे. तर 75 धावांचं टार्गेट होतं 6 षटकांमध्ये. यास्यास बॅकफूट वरून उचललाय चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे खाली. धनंजय आणि ललित मुसळे पहिला फलंदाज बाद. माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. तिचे आपण पुढील मॅचचा टॉस करतो. दोन्ही कॅप्टनने विनंती करेल टॉस साठी या युवा उद्योजक सन्मान्य विशाल भाऊ दवणे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतो. दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. विशाल भाऊंना विनंती करेल की आपण टॉस साठी या. गोंधळ जाई 11 सावरदरी विरुद्ध दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी. या ठिकाणी आपण टॉस करतो. अशोक अप्पा मांडेकर बंटीदादा मांडेकर यांच्या शुभ हस्ते टेल कॉल. टॉस जिंकलाय ओमसा 11 शेलू बांबोली संघाने निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याचं तर बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले फसैदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाचे आळंदी संघाला. ओ टू कॉम्बॉक्स. 8 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं. एक गडी बाद. ललित मुसळे इथे बाद होताना आपण बघतोय तर प्रचंड आक्रमक रूप त्यानं धारण केलं होतं. जास्त काळ तो त्यामुळं खेळपट्टीवरती थांबू शकलेला नाही. तर एक स्क्वेअर लेगचा अगेन्स्ट दी वाइंड खेळायचा प्रयत्न. काल आपण पाहिलं होतं पूर्वेकडून पश्चिमेकडे वारा वाहत होता. आजही साधारणतः उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक चांगल्या कंडिशन्स आहेत इथे आणि वाऱ्याच्या दिशेनं देखील ललित मुसळेचा चेंडू बाहेर जाऊ शकलेला नव्हता. बाहेरची कट घेतल्यानंतर इथे आउटफील्ड इतकं वेगवान आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. पहिलं षटक मैदानामध्ये इथे पूर्ण झालेलं आहे. विजयासाठी 30 चेंडू आणि 63 धावांची अजून आवश्यकता आहे. तर 13 धावा प्रत्येक षटका पाठीमाग बनवल्या तर विजय लवकर मिळू शकतो. सोमनाथ कारले आणि समर्थ कडू ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचणार आहेत. दोन्ही तगडे संघ आज बॅटिंग मध्ये काल ज्या प्रकारे आपण बघत होतो या मैदानावरती 100 धावा देखील पार झालेले आहेत आणि 80 धावा देखील विजयासाठी पुरेशा ठरत नाहीत असं चित्र आहे. 83 धावांना काल मूठ माती दिलेली आपण इथे बघितली. 83 धावांना पार केलेलं आपण इथे बघितलेलं आहे. 83 धावांचा खुर्दा उडताना इथे आपण पाहिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इथे 75 धावा रोखायच्या तर गोलंदाजांना अधिकचे एफर्ट्स घ्यावे लागतील. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. तर यावेळेस गोलंदाजीसाठी आपण बघूया. गोलंदाज अमित राऊत. प्रथमेश राठोडचं पहिलं षटक होतं आणि आता अमित राऊत. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. समीरजी धुमाळ संघ मालक यांच्याकडून. यस चांगला चेंडू इथे. टप्पा पडल्यानंतर हलकासा थोडासा बाहेर जातोय चेंडू. समर्थ कडू अंदाज घेतोय. डाव्या हाताच्या फलंदाजासाठी आता कंडिशन्स चांगल्या आहेत. वारा एका बाजूने वाहतोय आणि त्यामुळे त्याचा फायदा निश्चित प्रकारे जर संघामध्ये उजव्या हाताचा डाव्या हाताचा फलंदाज असेल तर घेऊ शकतात फलंदाज. मात्र गोलंदाज देखील तितकेच कसलेले आहेत. मुरब्बी आहेत. अमित राऊत. उंच फटका अगेन्स्ट दी वाइंड. चेंडू आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे. वा टेक अँड कॅच आणि आयकॉन प्रथमेश राठोडनं टिपला झेल. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउटचा प्रयत्न होता इथे. समर्थ कडूचा फसला. दुसरा फलंदाज गमावला गोंधळ जाई 11 सावरदरीनं. उद्योजक यांकडून दमदार
गोलंदाज आयकॉन निलेश ढगे मैदानामध्ये दाखल होईल. बाजे तालुका मावळ तालुक्याचा सुपरस्टार मावळ भूषण निलेश ढगे मैदानामध्ये दाखल होईल. समर्थ कडूचा प्रयत्न होता अगेन्स्ट वाइंड खेळण्याचा. खरं तर कंडिशन्स आहेत की तो पूल करू शकत होता, हुक करू शकत होता. या फटक्यांना वाऱ्याचा निश्चित फायदा झाला असता. तर बघूया, अमित राऊतला यश मिळालेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा प्राप्त झाल्या होत्या, सरासरीच्या बरोबर पोहोचलेले होते. दुसऱ्या षटकामध्ये अद्यापपर्यंत धावा नाही आहेत. धावफलक तिथेच आहे, 2 गडी बाद 12. गोलंदाजांनी देखील चांगली गोलंदाजी टाकलेली या विकेटवरती. यावेळेस निलेश ढगे समोर अमित राऊत. अनेक वर्ष सातत्यानं एकमेकांच्या संघातून एकमेकांच्या विरोधात हे खेळाडू खेळलेले आहेत. अमित राऊत तालुक्यातला खेळाडू जरी असला तरी आयकॉनची गुणवत्ता त्याच्याकडे आहे. मोठमोठ्या स्पर्धामध्ये ॲज अ आयकॉन, ॲज अ आयडॉल आम्ही अमित राऊतला सातत्यानं बघितलेलं आहे. आणि आज तो ॲज अ कॅप्टन. यस, बॅकफूटवरती आला, हलकासा चेंडूला फ्लिक केला, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल. स्क्वेअर लेग वरून 1 धाव. निलेश ढगे खातं खोलेल. धावफलक 13. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये गोंधळ जाई 11 सावरदरी. 75 धावांचा पल्ला त्यांना गाठायचा आहे. 74 बनवलेल्या होत्या या मॅच मध्ये टीम दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघानं. आणि गोंधळजाई स्पोर्ट्स क्लब सावरदरी संघासमोर 75 धावांचं आव्हान आहे यावेळेस. अमित निश्चित मोठा फटका सोमनाथला खेळायचा होता, मात्र कनेक्शन मिळत नाहीये. 1 धाव वेगानं पूर्ण होईल. चांगली गोलंदाजी राहिलेली, इथे रोखण्यात यश मिळवलंय अमित राऊतनं फलंदाजांना. मोठे फटके रोखायचे. 12 धावा तुम्हाला एका षटकामध्ये बनवायच्या आहेत, तर गोलंदाजाचं काम पहिलं हे असतं की मी दोन बाउंड्रीज घेणार नाही. 1 बाउंड्री चालेल, मात्र 2 बाउंड्रीज घेतल्या तर 12 रन्स आरामात होणार आहेत. अमित राऊत यास इथे चांगला फटका, स्क्वेअर लेगला चेंडू आणि सीमारेषेच्या बाहेर 4 रन. निलेश ढगे. गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. धावा धावफलकावरती निलेश ढगे. तुम्ही बघा, अगेन्स्ट दी वाइंड खेळायचे तुम्हाला तर जमिनीपासून जास्त वर चेंडू राहणार नाही याची काळजी घ्यावी लागते. मगाशी तेच झालं. इनसाइड आउट खेळताना चेंडू हवेत गेला, हवेत गेल्यानंतर तो जास्त काळ हवेत राहिला तर हवेचा विरोध त्याला होतो आणि तेवढाच चेंडूचा वेग कमी होतो. परंतु जितका खालून फटका जाईल तेवढा तो वेगाने सीमारेषेबाहेर जाऊ शकतो. वाऱ्याचा विरोध त्याला थोडा कमी होऊ शकतो. आणि आपण बघितलं की पूल करताना काळजी घेतली की फ्लॅट राहील चेंडू. निलेश ढगेनं धावफलकावरती धावा 18. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक दुसरं सुरू आहे. अमित राऊत परत एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. इथे गॅप आहे आणि 4 रन. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. दुसरा लागोपाठचा चौकार. या षटकामध्ये धावा थोड्याशा कमी होत होत्या, तर तिथे आपण बघतोय की 22 पोहोचलेले आहेत. सरासरीच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. 10 धावा या षटकातून अमित राऊत 1 गडी बाद करतोय. 2 गडी बाद धावफलक 22. 2 षटकांचा खेळ संपला. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. बावीस धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक 2 संपलेले आहेत. 24 चेंडू 53 धावा. खेड प्रीमियर लीग मध्ये सुपर 8 आपण बघतोय.
कॉलबॅक मध्ये काल सुपर ओव्हर बघायला मिळाली. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. बाहेरची कड इथे आणि झेल तर सुटलेला आहे. एक धाव जरूर मिळेल. सोमनाथ कारलेला जीवदान इथे मिळते. सूर समोर सूर मारून झेल पकडण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचला नाही. सूर मारायचा असेल तर खो खोचा सराव झाला पाहिजे. शालेय स्तरामध्ये 5वी 10वी 11वी 12वी पर्यंत मला वाटतंय आपण भरपूर खो खो खेळलेलो असावं. आणि खो खोचा पहिला वर्ल्ड कप सुद्धा आता दिल्लीमध्ये पार पडला, जो भारताने जिंकला, महिलांनी देखील पुरुषांनी देखील. विशेष म्हणजे दोन्ही संघांचे संघनायक महाराष्ट्रीयन होते. याबरोबर चांगला चेंडू आहे, निर्धाव. धावफलक 24 आहे. या षटकामध्ये पहिला प्रथमेश राठोडचा वाईड आला होता. त्यानंतर दोन्ही चेंडूमध्ये मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलंय फलंदाजांना. स्ट्राईक एंडवरती निलेश ढगे, सोमनाथ कारले संघनायक. नॉन स्ट्राईक एंडवर तर प्रथमेश. यावेळेस राऊंड द विकेट अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. धाव घ्यायची आहे नाही घ्यायची आहे, संभ्रम होता तिथे. अखेर दोघांनी नकार दिला आणि सुरक्षित पोहोचलेले आपल्या क्रीजमध्ये. 3 चेंडूमध्ये एकच धाव प्राप्त करतायत गोंधळजाई 11 सावरदरी. प्रथमेश राठोड. वाऱ्याचा वेग वाढतोय आणि गोलंदाज देखील तितकाच सुंदर गोलंदाजी करतोय. यस यस. वारा कधी परिणाम करणार आहे? ज्या वेळेस फलंदाजाच्या बॅटला बॉल स्पर्श होणार आहे, तो फटका ऑन साइडला असणार आहे, त्यावेळेस वारा परिणाम करेल. मात्र बॅटला बॉल स्पर्शच होत नाहीये. 3 चेंडू निर्धाव आलेत. काय गोलंदाजी आहे प्रथमेश राठोड. वा, पुन्हा चांगला चेंडू. यस यस यस. इथे बाहेरची कड आहे आणि फलंदाज बाद. निलेश ढगे. धक्का तिसरा. दोन्ही आयकॉन आता बाद असतील. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. स्लिप मध्ये इथे झेल पकडला जाईल आणि फलंदाज बाद होईल. स्लिपच्या फिल्डरचं नाव सांगा. अरुण श्रीहरी. श्रीहरी राऊत पकडतोय झेल. आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. प्रथमेश राठोडायचं आयकॉन. काय गोलंदाजी केली. या षटकामध्ये फक्त 2 धावा. 3 षटकांचा खेळ संपतोय. 24 धावा धावफलकावरती आहेत. आणि विजयाचं समीकरण आता असं असणार आहे, 18 चेंडू आणि 51 धावा. ही जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं शेलूगावचे उपसरपंच सन्मान्य सुनील भाऊ पडवळ यांचे शुभागमन होते. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. मोरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ कड पाटील आणि युवा उद्योजक सन्मान्य दीपक शेठ कड पाटील या सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. सरपंच सन्मान्य सुनील शेठ पडवळ साहेब उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण उपस्थित झालात. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथमेश राठोडनं फलंदाजी करताना 13 चेंडूमध्ये 29 धावा फटकावल्या होत्या
आणि आता बॉलिंग करताना देखील त्यानं अत्यंत प्रभावी गोलंदाजी इथे टाकलेली आहे. विशेष म्हणजे 2 षटकं टाकताना 14 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केलेले आहेत प्रथमेश राठोडने. ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही क्षेत्रामध्ये आपली हुकूमत, आपलं कौशल्य दाखवलंय आयकॉन प्रथमेश. प्रत्येक मॅच मध्ये त्याचं योगदान राहिलेलं आहे. पुन्हा एकदा इथे धनंजय रौंदळ अत्यंत प्रभावी. धाव येत नाही बॅटमधून. धाव फलकावरती 24 धावा, 3 गडी बाद, 51 अजून धावांची गरज आहे. 17 चेंडू 51 धावा अशी स्थिती आहे. काल सुपर ओव्हर आपण बघितली. सुपर ओव्हर संपल्यानंतर एक प्रश्न उपस्थित झाला होता, जो नंतरच्या काळामध्ये मला काही खेळाडूंनी पण सांगितलं की जो फलंदाज बॅटिंग करतोय त्याला परत बॉलिंग करता येते का. सुपर ओव्हर मध्ये दरम्यान खूप चांगला प्रयत्न, इथे 1 धाव प्राप्त होणार आहे. ज्यानं बॅटिंग केलेली त्याला परत लगेच बॉलिंग करता येते का सुपर ओव्हर मध्ये. मात्र परिशिष्ट 7 हा जो 1 ओव्हर एलिमिनेटर हा नियम आहे, यामध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही आहे. आणि 2012ची T20 वर्ल्ड कप मधली मॅच वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड हा सामना बघितला आपण, तर त्या सामन्यामध्ये मार्लन सॅम्युअल्स यानं बॉलिंग टाकली होती. 1 षटक टाकलं त्याने आणि परत ख्रिस गेल बरोबर त्याने बॅटिंगला पण गेलेला होता. तर जाऊ मैदानामध्ये जिथे 25 धावा आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. धनंजय रौंदळ इथे गोलंदाजी करताना पुन्हा एकदा प्रभावी. प्रत्येक गोलंदाजानं इथे आज अचूकतेवरती भर दिलेला आहे. विशेषतः प्रथमेश राठोडच्या 2 ओव्हर, विशेषतः दुसरं ओव्हर अधिक जास्त प्रभावी होतं. त्याच्यानंतर धनंजय रौंदळ. तर कुठल्या एंड कडून कुठला गोलंदाज आणायचा आहे याचं सुद्धा संघनायकानं खूप चांगलं निर्णय इथे केलेला आपल्याला बघायला मिळाला. यास उंच फटका, आकाशामध्ये चेंडू बराच उंच आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि झेल होईल. प्रथमेश पुन्हा एकदा जिथे तिथे सगळीकडे प्रथमेश आहे. भेट ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 साठी ज्यांनी भोजन सौजन्य केलेलं आहे श्रीराम एंटरप्राइजेस एजन्सीचे ओनर अभिजित शेठ शिवाजी लोंढे, अंश एंटरप्राइजेसचे सर्व सन्माननीय प्रदीप शेठ बाळासाहेब आरडे या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न अशोक शेठ मांडेकर, विशाल भाऊ दवणे, किशोर भाऊ दवणे, गणेशजी घाटे, शशिकांत भाऊ मांडेकर, निखिल शेठ घाटे, निखिल भाऊ मांडेकर, आपण सगळेजण उपस्थित आहात. सगळ्यांचं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. यस, फुल टॉस बॉल इथे यावेळेस प्रथमेश पुन्हा तिथे. आणि काय केले प्रथमेशने बघायचंय तर चेंडू अडवलेला आहे. आज सगळीकडे प्रथमेश आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवला जातोय. फलंदाजीमध्ये प्रथमेश दिसला 29 धावा बनवताना, गोलंदाजीमध्ये 2 षटकामध्ये 14 धावा देताना, 2 गडी बाद करताना प्रथमेश दिसला. पुन्हा 2 कॅच सुद्धा प्रथमेशने घेतलेले आहेत. आणि आत्ताचा जो चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात होता तो सुद्धा अडवलाय प्रथमेशने. जळी स्थळी काष्टी पाताळी सगळीकडे प्रथमेश आहे. प्रथमेश राठोड या सोलापूरच्या खेळाडूनं आज खेड तालुका गाजवलाय. मागचे अनेक दिवस आपण पाहिलेले आहे. पहिल्या राऊंडमध्ये देखील पाहिलं प्रथमेश राठोडचं प्रत्येक सामन्यामध्ये योगदान मोठं होतं. या सामन्यामध्ये देखील तो तसाच तळपताना बघायला मिळतोय. धावफलक 25 आहे. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. जिथे 1-6 मिळणार होता, सोमनाथचा एक मोठा फटका आपण पाहिला, मात्र तोही अडवलाय. आता यशस्वीरित्या अडवलेला आहे का हे तिसऱ्या पंचांकडून आपल्याला समजेल. मात्र धावफलकावरती 25 धावा, 4 गडी बाद. अक्षय तुळवे स्ट्राइक एंड वरती अक्षय तुळवेने खेळलेला हा फटका होता.
सोमनाथ कारले पंचांचा निर्णय आपल्याला अजून अपेक्षित आहे. या निर्णयावरती या 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 चेंडूवरती नक्की काय घडलेलं आहे. tenniscricket.in या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी टेनिस क्रिकेटली अग्र मानांकित संस्था आहे, 20 लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. एकाच वेळेस अनेक स्पर्धा ते महाराष्ट्राच्या किंवा देशभरातल्या विविध कानाकोपऱ्यातून कव्हर करतात. तर सुरक्षित आहे, सेफ आहे. अडवलाय चेंडू, फक्त एक धाव इथे प्राप्त होईल. 5 धावा प्रथमेश राठोड सेव्ह करतोय. धाव फलकावरती 26 धावा. चौथं षटक इथे सुरू आहे. धनंजय रौंदाळ चांगला फटका आणि क्षेत्ररक्षक तिथे अडवतोय. लॉंग ऑफला एक धाव येणार आहे. 27. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 गडी बाद 27 धावा. गोंधळ जाई 11 सावरदरी. तर विजयासाठी 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये 48 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. पाचवं षटक मैदानामध्ये आता सुरू होत आहे. 4 षटकांमध्ये 48 धावफलकावरती आहेत त्या मात्र 27 धावा. तर 48 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12, तिथून पुढे दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा. त्यानंतर मात्र धावा बऱ्यापैकी रोखलेल्या आहेत, अडवल्या गेलेल्या आहेत. ललित मुसळेनं आज आक्रमक सुरुवात केली होती. 2 चौकार खेचले त्याने, मात्र 8 धावा काढून तो बाद झाला. वाईट चेंडू आहे. त्याच्यानंतर कुठलाही फलंदाज फारशी या सामन्यामध्ये आपलं योगदान मोठं देऊ शकलेलं नाही. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक रन. समर्थ कडू शून्यावरती बाद झाला. निलेश डगे 7 चेंडूमध्ये 9 धावा आणि दत्ता पितांबरे 3 चेंडू खेळून शून्यावर. अशा प्रकारे विकेट्स पडलेले आहेत. सोमनाथ कारले आणि अक्षय तुळवे ही जोडी मैदानामध्ये आहे. सोमनाथ कारलेच्या 8 चेंडूमध्ये 9 धावा, 1 चौकाराचा समावेश आहे. एक वेळा त्याने मोठा फटका जरूर खेळला होता, मात्र तोही सीमारेषेवरती प्रथमेश राठोडनं बाउंड्री पार होऊ दिला नव्हता. आणि धावफलकावरती 29. 4 गडी बाद. 5वं षटक सुरू आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाचं समीकरण 46 धावा. सुपर 8 आपण बघतोय. सुपर 8 मध्ये देखील लीग मॅचेस असणार आहेत. प्रत्येक टीमला एक लाईफलाईन आहे. पहिला सामना हरला तर दुसरा जिंकला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. मात्र जो संघ 2 सामने पराभूत होईल तो संघ आज या स्पर्धेतून एक्झिट घेईल. एक सामना पराभूत झाला हरकत नाही, पुढच्या सामन्यामध्ये तुम्ही कमबॅक करू शकता. मग मात्र पराभव तुम्हाला परवडणार नाही. सलग 2 विजय मिळवत तुम्हाला पुढे जावं लागेल. आणि पहिला सामना जर तुम्ही जिंकलात तरी देखील दुसऱ्या सामन्यामध्ये पराभव झाला, तुम्हाला पुन्हा तिसरा सामना मिळेल. जो संघ 2 सामने जिंकेल तो सुपर 4 मध्ये दाखल होईल. जो संघ 2 सामने हरेल तो मात्र स्पर्धेच्या बाहेर जाईल. अगदी सरळ अशा प्रकारचा आजचा दिवस आहे. एक लाईफलाईन प्रत्येक संघाला आहे. धावफलकावरती 30 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सुरू आहे. खर तर लीग फॉर्मॅटमध्ये आपण बघतो की रॉबिन राऊंड पद्धतीने लीग खेळवली जाते, परंतु या अशा लीगमध्ये काय होतं की तुम्हाला सामना जरूर जास्त मिळतात. 4 संघ असेल एका ग्रुपमध्ये तर 3 सामने मिळतात, पण मग नेट रन रेटचा एक किचकट कॉम्प्लिकेशन असतं. तिथे किचकट आकडेमोड असते आणि मग तिथून एखादा संघ नेट रन रेटवरती स्पर्धेच्या बाहेर जात असेल तर मग ती अवघड गोष्ट असते. त्याला पर्याय म्हणून आपण अशा प्रकारची लीग स्वीकारलेली आहे. इथे 6 धावा मिळतील, मात्र चेक करायचे तिसऱ्या पंचांना. ओव्हरस्टेपिंग लाईन, साईड लाईन चेक करायची आहे.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. त्याच्या मोबदल्यामध्ये आता या चेंडूवरचा निर्णय अजून यायचा आहे, त्यामुळे धावा अजून वाढणार आहे 100%. षटकार तर आलेला आहे, परंतु तो नो बॉल आहे का हे बघायचंय. अमर साठे सर, अक्षय निर्मल सर, शुभम गाडे सर हे 3 ऑफिशियल्स या स्पर्धेच्या अगदी सुरुवातीपासून जोडलेले आहेत. अतिशय सुंदर काम अंपायर्स राहिले स्पर्धेमध्ये. याच नाही कुठल्याही स्पर्धेमध्ये असतात फेअर डिलिव्हरी. तर चेंडू चांगला आहे, मात्र 6 धावा आहेत. धावफलकावरती 6 ची वाढ होईल. 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्ध्या धावा इथे पूर्ण होत आहेत. अजून 38 धावांची आवश्यकता असेल. उजव्या इच्छा बाहेर होता. लेंथ बॉल. सोमनाथ कारलेचा प्रयत्न जरूर, मात्र धावा मिळणार नाहीत. एक लांबलेलं षटक आपण इथे बघू शकतो. 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 7 चेंडू टाकलेले आहेत आणि अजून एक चेंडू टाकावा लागेल गोलंदाज अमित राऊतला. सातत्यानं मी स्पर्धेमध्ये बघितलंय की अमित राऊत दोन्ही एंड कडून गोलंदाजी करतो. कधी खराबॉडी एंड कडून तर कधी रोड एंड कडून. या स्क्वेअर लेगला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे खाली आणि संघनायक बाद होईल. सोमनाथ कारले. मोठा धक्का असेल. 5वा फलंदाज परतला. 37 धावा. माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं भांबोली नगरीची युवा उद्योजक सन्माननीय जीवन शेठ राऊत साहेबांचं शुभागमन आपलं खेड तालुका प्रीमियर लीगच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न युवा उद्योजक सन्माननीय जीवन शेठ राऊत उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. समीर मामा ठोंबरे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण सगळेजण उपस्थित झालात. ओम साई ग्रुप, शिवसाई ग्रुप आपल्या सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 च्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू होईल आणि विजयासाठी अजून 38 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 38. पहिल्या बॉल पासून सामन्यावरती घेतलेली मजबूत पकड. इथे 4 धावा मिळतील. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजून 34 धावा हव्या आहेत. गोंधळ जाई 11 सावरदरी संघाला. साऱ्या गगनात ललकार माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न. अडवला जाईल चेंडू, तरी धाव घ्यायचा प्रयत्न होईल आणि 1 धाव इथे पूर्ण करतायत फलंदाज विजय. त्यांच्या अगदी जवळ पोहोचलेला आहे. तर सावरदरी संघासाठी आता अग्निदिव्यातून जावं लागेल. हा सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर 22 1 रन इथे प्राप्त होईल आणि धावफलक 42. यस यस, बिग हिट, सॉलिड शॉट मिड विकेटला. आसमान दाखवलं इथे गोलंदाजाला. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 48 धावा 5 गडी बाद. जरूर धावा इथे येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. मात्र लक्ष खूप मोठं आहे, लक्ष खूप कठीण आहे. इथे वाईड नो नाही पडला तर आता चेंडू शिल्लक असतील ते 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 27. 3 चेंडू 27 धावा. इथे आता 9वा पाहिजे. जो आपण ISPL बघितले असेल तर तिथे 9 स्ट्रीट रन असतात आणि मला वाटतं इथे आपल्याकडे काही आपण तशा रन्स ठेवलेला नाहीत. एकदा रोहित शर्माला पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की क्रिकेटमध्ये पुढे काय बदल व्हावेत अशी तुझी इच्छा आहे. त्यानं उत्तर दिलं होतं की म्हणाला की आम्ही 6 मारतो ते 80 मीटर 90 मीटर 100 मीटर
आणि काही फलंदाज 6 मारतात 60 मीटर, जिथे बाउंड्री आहे तिथेच बॉल पडतो. त्यांनाही 6 मिळतात, आम्हालाही 6 रन मिळतात. मग पुढे जर आम्ही 90 मीटर मारला तर 9 रन मिळाव्यात, 100 मीटर मारला तर 10 रन मिळाव्यात, 110 मीटर मारला तर 11 मिळाव्यात. तर असा काहीतरी बदल क्रिकेटमध्ये झाला पाहिजे. भविष्यात तो होईल की नाही माहीत नाही, पण रोहित शर्माने असं सांगितलेलं आहे एका मुलाखतीमध्ये आणि होऊ शकतं. 49 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अलीकडे टेक्नॉलॉजी इतकी स्ट्रॉंग आलेली आहे की चेंडू हवेमध्ये किती उंच मारलेला आहे ते सुद्धा तुम्हाला कळतं स्क्रीनवरती, की 15 मीटर होता की 16 मीटर होता बॉल हवेत. लांब किती गेलेला आहे तर तो 84 मीटर आहे की अजून किती 80-90 मीटर आहे ते लगेच स्क्रीनवरती आपल्याला कळतं. गोलंदाजाने किती स्पीडने बॉल टाकलाय तेही लगेच कळतं. त्यामुळे एवढे टेक्नॉलॉजी असेल तर आपल्याला निश्चित नवीन बदल बघायला मिळू शकतात. आपण बघतो की फलंदाजाची कंबर किती उंच आहे ते सुद्धा मोजलं जातं आणि बॉल किती उंचावरून आलेला आहे तर ते सुद्धा मोजलं जातं. यावेळेस डाव्याष्टीच्या बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा असेल. अवांतर धाव माननीय रुपेश टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची 1 रन. धाव फलकावरती 52 आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू या डावातला शिल्लक आहे आणि पहिला सामना इथे जिंकत या सामन्यावरती आपली विजेतेपदाच्या दृष्टीने अगदी मोठी आघाडी इथं मिळवत आहेत संघ दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी. 18 धावांनी त्यांनी हा सामना जिंकलेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. निश्चित नाउमेद व्हायचं काही कारण नाही आहे. अर्थातच सावरदरी संघानं गोंधळ जाई 11